नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। उन्हाळ्याची सुट्टी लागली की सर्वांना वेध लागतात ते गावी जाण्याचे। आणि महाराष्ट्रात गावी जायचं म्हणजे सर्वात पहिली पसंती असते ती आपल्या लाडक्या लाल परीला, म्हणजेच एसटीला। पण जर तुम्ही यंदा सुट्टीत गावी जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे। कारण आता तुमच्या खिशाला थोडी कात्री लागणार आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात तब्बल 10% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। ही दरवाढ नेमकी कधीपासून लागू होणार आणि तुमचे किती पैसे वाढणार पाहूयात। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने घेतलेला हा निर्णय 15 एप्रिल पासून संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे। त्यामुळे आता सुट्टीत गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागतील। विशेषतः जर तुम्ही लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर तुम्हाला तिकिटामागे 90 ते 100 रुपयांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक ही भाडेवाढ का करावी लागली, तर यामागचं कारण आहे एसटीचा नियम। दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या की ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढते। खासगी वाहनांपेक्षा आजही हजारो प्रवासी एसटीलाच पसंती देतात। एसटी महामंडळाच्या नियमानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा महामंडळाला अधिकार आहे। याच नियमाचा आधार घेत ही तात्पुरती दरवाढ जाहीर करण्यात आली आहे। नेमक्या कोणत्या गाड्या महागणार, तर ही दरवाढ प्रामुख्याने साधी बस म्हणजेच आपली लाल परी, मिडी बस, जलद सेवा आणि रात्र सेवा देणाऱ्या गाड्यांसाठी लागू असेल। नव्या दरानुसार आता प्रौढ प्रवाशांसाठी प्रति टप्पा भाडे 12 रुपये असेल, तर लहान मुलांसाठी हे भाडे 7 रुपये असणार आहे। चला तर मग काही प्रमुख मार्गांवर प्रवासाचे अंदाज नवे दर कसे असतील ते पाहूयात। परळ ते कोल्हापूर आधी 640 रुपये, आता मोजावे लागतील 704 रुपये। मुंबई ते कोल्हापूर आधी 750 रुपये, आता 825 रुपये। मुंबई ते लातूर आधी 900 रुपये आणि आता द्यावे लागतील 1000 रुपये। मुंबई ते रत्नागिरी आधी 600 रुपये आणि आता थेट 700 रुपये। तर मंडळी, 15 एप्रिल पासून गावी जाताना खिशात थोडे जास्तीचे पैसे ठेवायला विसरू नका। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूया। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।